सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान बफर झोनमधील गावांमध्ये वन्य प्राण्यांचे हल्ले वाढत आहेत. विशेषतः शाहूवाडी तालुक्यातील उखळू, उदगिरी, निनाई परळे, आंबा, मणदूर या 5 गावांमध्ये बिबटे, वाघ आणि गव्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे गावकऱ्यांचं जगणं मुश्किल झालंय. या संदर्भात हरीश कांबळे यांनी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल केली आहे. याची 5 मार्चला सुनावणी ठेवण्यात आली आहे, अशी माहिती याचिकाकर्ते हरीश कांबळे यांनी पत्रकार बैठकीत दिली. न्यायालयाचं कामकाज सुरू होताच या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन खंडपीठानं 15 सेकंदांपेक्षा कमी वेळेत या प्रकरणाची दखल घेतली आणि सरकारला नोटीस बजावली. याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती R.G. अवचट आणि न्यायमूर्ती अजित कडेठाणकर यांच्या खंडपीठासमोर झाली. दोन्ही न्यायमूर्तींनी गावकऱ्यांच्या वेदना अत्यंत संवेदनशीलतेने समजून घेतल्या. गावकऱ्यांनी अनेक मागण्या यावेळी केल्या. न्यायालयानं सरकारी पक्षाला गावकऱ्यांच्या सुरक्षेसाठी नेमके काय प्रयत्न केले जातात याचं स्पष्टीकरण 5 मार्चला देण्याचे निर्देश दिलेत. यासह प्रशासनाला तातडीनं उपाययोजना करण्याचे संकेत सुद्धा दिलेत. गेल्या 10 वर्षांमध्ये स्थानिक म्हणून आम्ही तिथल्या बाजूच्या आजूबाजूच्या सगळ्या गावांना, ज्या गावांना या वन्यजीवांचा त्रास होतोय त्या सगळ्यांना घेऊन आम्ही आंदोलने, मोर्चे, निवेदने या सगळ्या गोष्टी केल्या, परंतु कुठल्याही पद्धतीनं वन विभाग त्याला प्रत्युत्तर देत नाहीये. आत्ता तर खऱ्या अर्थानं त्यांनी बघायला गेलं तर व्याघ्र प्रकल्प वाढवण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत. उपाययोजना शून्य आणि वाघांची संख्या वाढवायचं असा त्यांचा हेतू आहे. मुळात स्थानिक म्हणून आम्हाला त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतोय. आमची मूळ मागणी जी आहे की उपाययोजना तुम्ही फेन्सिंग करण्यात यावं, रॅपिड फोर्स तिथं निर्माण करण्यात यावी, मुलांच्या शिक्षणासाठी येण्या जाण्यासाठी तिथं सोय करण्यात यावी, परंतु असल्या कुठल्याही न करता तुम्ही आता व्याघ्र प्रकल्प करताय. तर हा धोका ओळखून आम्ही सगळ्यांनी न्यायालयीन लढा द्यायचा ठरवलं आणि आज आम्ही चांगल्या पद्धतीने याचिका वगैरे दाखल केलेली आहे आणि 5 तारखेला देखील नोटीस इश्यू वगैरे करण्यात आलेली आहे आणि येत्या 5 मार्चमध्ये पुढची हिअरिंग लावण्यात आलेली आहे. यावेळी ॲडव्होकेट रविराज बिरजे, ॲडव्होकेट योगेश सावंत, ॲडव्होकेट कार्तिक पाटील यांच्यासह इतर सहकारी उपस्थित होते.